नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता जे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते ज्या योजनेची, ती योजना शासनाने आता हाती घेऊन संपूर्ण माफीची घोषणा केली आहे. म्हणजे ती कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणावं लागेल. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना यावर्षी पूर परिस्थिती आपत्तीच ओढावली म्हणावं लागेल शेतकऱ्यावर. कारण भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला होता आणि त्या कालावधीमध्ये शेतकऱ्याची पिकं वगैरे सगळे निस्तनाबूत झाले होते. हातचे पिकं निघून गेल्या कारणानं शेतकरी हतबल झाला होता आणि त्यामुळं मग पीक विमा तर सोडाच, पण बाकी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली होती, पण त्यात ती तुटपुंजी रक्कम होती. आणि त्यामध्ये मग शेतकऱ्याची एक कर्जमाफीची योजना काय केलेली आहे, शेतकऱ्याने हाती घेतलेली आहे. आणि त्यामुळं मग आता संपूर्ण कर्जमाफीची योजना आखलेली असल्या कारणानं 2 लाखापर्यंत सगळं सरसकट शेतकऱ्यांचं काय होणार आहे, 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे स्थगित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचं कर्ज काय होणार आहे, माफ होणार आहे. बघ, आता कोण थकीत आहेत आणि कुणाला लाभ मिळणार ह्याविषयी शंका निर्माण झाल्या होत्या. पण आता 30 सप्टेंबर 2025पर्यंत हा निकष धरला आहे आणि तिथपर्यंत जे शेतकऱ्याचे थकीत आहेत तिथून पाठीमागं अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता त्यांना काय होणार आहे, शासनामार्फत दिला जाणार आहे. त्यांच्या खात्यावर हे 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत. कारण जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणावं लागेल. आणि ज्यांचे स्थगित कर्ज आहेत, जे शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत, ते पहिलेच कर्जबाजारी आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत माफीची योजना काय केलेली आहे, शासनाने आखलेली आहे. आणि ती लवकरच माफीची ज्या याद्या आहेत त्या काय होणार आहेत, जाहीर होणार आहेत. आणि माफीची जी रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर काय केली जाणार आहे, जमा केली जाणार आहे. त्यामुळं मग एप्रिल मेमध्ये काय होणार आहे, तर संपूर्ण कर्जमाफीच्या याद्या येतील आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी काय केली जाणार आहे, जाहीर केली जाणार आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी चालवलेली चांगली शासनाची योजना असल्याने लवकरच शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी मानली तरी काय होणार आहे, काही अडचण नाही. बघा, आता ही जी कर्जमाफीसाठी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी काय केली होती, आंदोलनं केली होते. प्रत्येक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यामुळं मग बच्चू कडू जे होते ते शेतकरी जे कर्जमाफीविषयी पुढाकार घेणारे जे नेते होते त्यांच्यामार्फत ही कर्जमाफीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली होती. असे बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली होती ठिकठिकाणी आणि त्यामुळं मग शेतकऱ्यासाठी शासनाने खूप मोठे पाऊल उचलून ही माफीची योजना जी आहे ती घोषणा केलेली आहे. आणि आता ती लवकरच शेतकऱ्यांना काय होणार आहे, त्याचा लाभ मिळणार आहे. ही एक पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत ना, त्यांच्या खात्यावर हे पैसे काय होणार आहेत, जमा होणार आहेत. लवकरच ह्याच्या याद्या वगैरे येतील. त्यानंतर KYCची प्रक्रिया पूर्ण होईल आणि पात्र लाभार्थीचे जे आहेत त्यांचे जे कर्ज आहेत ते काय होणार आहेत, माफ होणार आहेत. आता कोणाचे कर्ज माफ होतील आणि कोणाला लाभ मिळणार नाही, हे सर्व काही याद्या येतील त्यानुसारच कळणार आहे. पण थकीत जे आहेत 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांनाच काय होणार आहे, याचा लाभ मिळणार आहे. आणि जे रेग्युलर वगैरे भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता काय होणार आहे, शासनामार्फत दिला जाणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी होईल सर्व शेतकऱ्याची. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.